रामकृष्ण हरी माऊली पांडवाची कथा. अधिक मासात पांडवाची श्रीकृष्णाची पांडुरंगाच्या कथा आवर्जून ऐका. अधिक मासात श्रीकृष्णाचे पांडुरंगाच्या नामस्मरणाने पुण्यलाभ होतो. वनवासात असताना पांडव कामाख्य वनात राहत होते. त्यावेळी एकदा त्यांना भेटण्यास श्रीकृष्ण गेला. तेव्हा पांडवाचे व द्रौपदीचेही वनवासातील हाल पाहून त्याला खूप दुःख झाले. कौरवाचा त्याला खूप राग आला. परंतु आता त्याचा काय उपयोग? पांडव म्हणाले, कृष्णा, तू आमचा पाठीराखा असताना आमच्या वाट्याला हा असा वनवास आला आहे. त्यावर कृष्ण म्हणाले, त्याला मी काय करणार? तुमचे कर्म, द्यूतक्रीडेचा छंद आणि पूर्वजन्मीचे अपराध याची फळे तुम्ही भोगत आहात. पांडव म्हणाला, पूर्वजन्मी आम्ही काय अपराध केले? श्रीकृष्ण म्हणाले, या द्रौपदीचा पूर्वजन्मीचा अपराध मी तुम्हाला सांगतो ऐका. द्रौपदी पूर्वजन्मात मेघावी नावाच्या ब्राह्मणाची मेधावंती नामक कन्या होती. तिचे आईवडील तिच्या लहानपणी वारले. मग हिने शंकराची आराधना केली. मेधावतीची तपश्चर्या चालू असताना एकदा दुर्वा मुनी तिला म्हणाले, मुली, तू पुरुषोत्तमाची पूजा कर, अधिक मासाचे व्रत कर, त्या पुण्याईने तुला उत्तम पती मिळेल, तुझे कल्याण होईल. यावर मेधावती म्हणाली, मुनिवर्य, भगवान शंकराची आराधना सोडून मी पुरुषोत्तमाची पूजा कशी करणार? मला त्या अधिक मासातील व्रताचे काही सांगू नका. मग दुर्वास मुनी रागावले आणि तिला त्यांनी शाप दिला. तू पुरुषोत्तमाला तुच्छ समजतेस. त्याचा परिणाम म्हणून तुला पुढील जन्मी राणी झालीस तर वनवास भोगावा लागेल. द्रौपदीच्या मागील जन्माच्या अपराधाची कथा कृष्णाने सांगितल्यावर पांडव म्हणाले, कृष्णा, तुझ्या त्या पुरुषोत्तम रूपाची आणि त्या अधिक मासाची कथा आम्हाला सांग. त्या अधिक मासाचे महत्त्व तरी काय आहे की त्यातील व्रत न केल्याने आमच्या वाट्याला द्रौपदीलाही वनवासातील दुःख भोगणे प्राप्त झाले आहे. श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे, ती कथा आपल्या कालगणनेत चंद्राच्या गतीवरून चांद्रमास हा 30 दिवसाचा 1 महिना आणि 12 महिन्याचे 1 वर्ष असे 360 दिवसाचे हे वर्ष. परंतु सौरमासाचे 1 वर्ष सुमारे 371 दिवसाचे असते. या दोन्ही पद्धतीचा मेळ घातल्यास शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी एक जादा महिना अधिक मास चांद्रवर्षात धरला आहे. या अधिक मासात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करीत नाही, म्हणून याला मलमास असे नाव दिले आहे. या अधिक मासाची कोणतीही देवता स्वामी नाही. या अधिक मासात कोणतेही मंगल कार्य करीत नाहीत. असा हा मलमास. त्यामुळे खूपच दुःखी कष्टी झाला. मलमास अधिक दुःखी झाला. मग तो मलमास भगवान विष्णूला शरण गेला आणि त्याने आपले गाऱ्हाणे विष्णूला सांगितले. भगवान विष्णूने त्या मलमासाला गोलोकात माझ्याकडे आणले. त्या गोलोकात अनेक रत्नखचित मंदिरे असून मी येथील किशोरवयातील श्यामसुंदर गोपाल मुरलीधराच्या रूपात दिव्य तेजात राहत असतो. त्या दिव्यरूप पुरुषोत्तमाला वंदन करून विष्णूंनी मला त्या मलमासाची व्यथा सांगितली. मग मी म्हणालो, या मलमासात मंगलकार्य जरी होत नसली तरी पुण्यकार्य करावीत. त्यायोगे लोकांचे कल्याण होईल. या काळात स्नान, दान, व्रते
नेम केल्याने हा महिना अत्यंत पवित्र मानला जाईल. या महिन्याला मी माझे नाव पुरुषोत्तम देऊन प्रसिद्ध करतो. हा अधिक महिना सर्वांना पुण्यप्रद होईल. भगवान पुरुषोत्तमाने असा वर दिल्यावर विष्णूला आणि मलमासाला खूपच आनंद झाला. तेव्हापासून दर 3 वर्षांनी या अधिक मासात लोक पुण्यकृत्य करून धन्य होऊ लागले. पांडवांनो, तुम्ही आता तरी पुढे येणाऱ्या अधिक मासात ती व्रते करून धन्य व्हा. सूत मुनी शौनकादिक ऋषींना सांगतात, श्रीकृष्णाने पांडवांना अधिक मासातील व्रते, नियम जे सांगितले ते तसे पांडवांनी केले. त्या पुण्याईमुळे आणि भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने पुढे त्यांची सर्व दुःखे दूर झाली. त्यांना शांती, सुख, समाधान प्राप्त झाले. पांडवांच्या या कथेप्रमाणेच बृहस्पतीय पुराण ग्रंथात अधिक मास महात्म्याच्या अनेक कथा वर्णन केल्या आहेत. रामकृष्ण हरी माऊली. सर्वांनी कथा ऐकावी. अधिक मासाचे महत्त्व समजून घ्या.